ईव्हीएमच्या विरोधात आता जर आपण एकवटलो नाही तर निवडणुका घेण्यात काही अर्थ नाही, उमेदवाराने उभं टाकण्यात अर्थ नाही। नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, सर्व ठिकाणी सिजरिंगच्या माध्यमातून भाजपा निवडून आली, एक काही नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही, सगळं कापून काढले आणि लेकरं जन्माला आले। हे सगळे हा निवडणुकी भाग विकल्या गेलेला आहे, भाजपचा रखेल आहे, रखेल। या रखेल निवडणूक आयोगाला धडोका शिकवण्यासाठी भीम टायगर सैन्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत आम्ही। भोकर येथे भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल जाहीर झालेला आहे। या निकालामध्ये एकतर्फी विजय बीजेपीचा झालेला आहे। ईव्हीएम च्या जोरावर निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निकालामध्ये एकतर्फी निकाल देऊन निवडणूक आयोगाने पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं आहे की आम्ही भाजपासोबत आहोत। एवढंच असेल तर तुम्हाला विजय बीजेपीचाच करायचा असेल, भाजपाचाच करायचा असेल तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? उमेदवार उभं टाकतात, लोकांची सेवा करतात, 5-5 वर्ष 10-10 वर्ष 20-20 वर्ष रस्त्यावर काम करून समाजाचे प्रश्न सोडून, जनतेचे प्रश्न सोडून एक नेतृत्व उभं राहतं आणि त्या नेतृत्वाला अपेक्षा असते कुठतरी आपण प्रशासनामध्ये जाऊन जनतेची सेवा करू। ही गोष्ट मनात घेऊन माणूस निवडणुकीमध्ये उभा टाकतो, जनतेचा कौल मिळेल, मी निवडून येईल आणि पुन्हा जनतेची सेवा करेल प्रशासनात जाऊन। पण चित्र वेगळं दिसत आहे। भोकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा एकतर्फी विजय पाहून अनेकांना संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम, हा आपला पराजय, विरोधकांचा जो आज पराजय झालेला आहे आणि एकतर्फी बीजेपी निवडून आलेली आहे, या गोष्टीला विरोधकांनी सर्व पक्षांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित सर्वांनी मिळून एक लढा निर्माण केला पाहिजे। ईव्हीएमच्या विरोधात आता जर आपण एकवटलो नाही तर निवडणुका घेण्यात काही अर्थ नाही, उमेदवाराने उभं टाकण्यात अर्थ नाही, आपलं नशीब आजमावण्यात काही मतलब नाही। यासाठी भोकर येथे मी प्रतीकदादा कदम, भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष भोकर, आवाहन करतो, भोकरमध्ये जे एकतर्फी निकाल लागला या विरोधामध्ये, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये भीम टायगर सेना भोकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक भव्य असं आंदोलन तयार करणार आहे। मी जनतेला एवढीच विनंती करतो, तुम्ही संघटना, पक्ष दुसरे काय बघू नका, फक्त लोकशाही वाचवायचं असेल तर रस्त्यावर सगळ्यांना उतरावं लागेल। रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही। न्याय मिळत नसेल तर तीव्र आंदोलन करावं लागतील, सत्तापालट करावे लागेल। ज्या प्रकारे एक छोटासा देश आहे आपल्या शेजारी नेपाळ, अशाच प्रकारचं घाण राजकारण तिथं होत होतं, रोजगार मिळत नव्हता, अनेक सत्ता परिवर्तन झाले, सगळे झाले तरी तिथं रोजगार नाही, काही नाही। समस्या जैसे निवडणुका तर होत आहेत, त्यासाठी तेथील हुशार लोकांनी सत्ता पलटून एक
आदर्श घडून दाखविला व लोकशाही तिथली जिवंत केली. तेच काम आपल्याला भोकरच्या माध्यमातून करून दाखवावं लागणार आहे. त्यासाठी माझ्या भोकरच्या जनतेला मी आवाहन करतो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, वंचित असो, तुम्ही सर्वजण समोर आल्याशिवाय असं बऱ्याच वेळ झालं म्हणून घरात जाऊन बसू नका, लपून बसू नका, लाजू नका. निधड्या छातीने आपल्यावर कुठे अन्याय होत आहेत हे गोष्टी लक्षात घेऊन रस्त्यावर उतरा. आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी. आमची भीम टायगरची सीन, आमची भीम टायगर सेनेची सर्व टीम तुमच्या सोबत आहे. खांद्याला खांदा लावून आपण सर्वजण आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरूया, लढूया आणि जिंकूया. या निवडणूक आयोगाला धडा शिकूया. हा निर्देश हा मनामध्ये ध्यान ठेवा आणि लवकरच सार्वजनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तारीख कळवणार आहोत. आम्ही निवेदन देऊन एक विशिष्ट तारीख ठेवून त्या तारखेला आपण भोकर बंदचा हात द्यायचा ईव्हीएमच्या विरोधामध्ये व रस्त्यावर उतरून आंदोलन करून या निवडणूक आयोगाला बुटाचा हार घालून यांना असं लोकशाहीच्या जीव घेत असतील त्यांना हद्दपार केलं पाहिजे. निवडणूक आयोगाची गरजच नाही आपल्याला. यांच्या मनात जर एक यांना निवडणूक पारदर्शकपणे जर पार पडायचे नसतील, घोटाळे करायचे असेल, तुमची गरज नाही. एवढे बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. सर्व ठिकाणी सिजरिंगच्या माध्यमातून भाजपा निवडून आली. एक काही नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही. सगळं कापून काढले आणि लेकरं जन्माला आले. हे सगळे निवडून आलेले जे भाजपचे लोक आहेत ते ईव्हीएम मुळे निवडून आलेत. हा ईव्हीएमचा विजय आहे. हा विजय लोकशाहीचा नाही. आम्ही अनेक वर्षापासून म्हणत आहोत की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. सरदेव बाळासाहेब आंबेडकर असतील, वामनजी मेश्राम असतील, या सर्वांनी सांगितलं होतं आणि ते आंदोलन करत आहेत. परंतु कुठलाही भारतातला प्रमुख पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उभाटा शिवसेना असेल, मनसे असेल, कुठलाही पक्ष रस्त्यावर उतरत नाही ईव्हीएमच्या विरोधात. आणि निवडणुका संपला की म्हणतो की ईव्हीएमचा घोटाळा झाला. अरे ईव्हीएमचा घोटाळा जर होऊ द्यायचा नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका ना. तुम्ही परवानगी विरोधी पक्ष म्हणून काम करता. काँग्रेसवाल्यांना, राष्ट्रवादीवाल्यांना, मनसेवाल्यांना ईव्हीएमच्या मताच्या पेटीतून जे लोक निवडून आले ते चुकीच्या पद्धतीने आले. आताच आमच्या प्रतीकदादा कदमने ते वार्ड क्रमांक 3 उमेदवार आहेत, ते पराभूत झाले. त्याचा आम्हाला काही वाटलं नाही, कारण लोकशाही मार्गाने निवडणुकीच झाली नाही. हा निवडणूक विभाग विकल्या गेलेला आहे. भाजपचा रखेल आहे, रखेल. या रखेल निवडणूक आयोगाला धडोका शिकण्यासाठी भीम टायगर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत आम्ही. आणि या आंदोलनामध्ये ज्या पक्षाला सामील व्हायचं असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आणि म्हणून या ईव्हीएम मुळे जे निवडून आलेत बीजेपीचे उमेदवार त्यांना आपण धडा शिकू. 5 वर्ष तुम्ही सत्ता करतात भोकरमध्ये तर भीम टायगर सेनेपासून सावध राहायचे. तुम्हाला इशारा देतोय. जेवढे 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार कराल तर दाखवून देऊ. लोकशाही मार्गाने नगर परिषद चालवा, नाहीतर भोकरच्या नगर परिषदेमध्ये एकाही नगरसेवकाला आणि नगराध्यक्षाला भाकर खाऊ देणार नाही. भाकर अशी भीम टायगर सेना शपथ घेते. आणि निवडून आलेल्या मताच्या पेटीतून नव्हे, सिजरिंग करून निवडून आलेल्या नगराध्यक्षाचं आम्ही अभिनंदन करतो भीम टायगर सेनेच्या वतीने आणि सगळ्याचं आभार मानतो. जय भीम, जय संविधान, जय भीम टायगर.